आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। शांत संयमी नेतृत्व म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे पाहिले जातं। जालन्यामध्ये निष्ठावंत संवाद नुकताच पार पडला। कार्यकर्ते देखील भरगच्च होते। जिल्ह्यातून कानाकोपऱ्यातून या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली। तसेच इच्छुक भाऊ उमेदवारांची देखील प्रचंड गर्दी होती। त्यामुळे किरकोळ आरोप प्रत्यारोप आणि कानपिचक्या घेण्यात हा निष्ठावंत संवाद संपला। त्यानंतर झाली ती पत्रकार परिषद आणि या पत्रकार परिषदेत जयंत पाटलांची चांगलीच गोची झाली। तर विद्यमान आमदार राजेश टोपे यांनी देखील हात जोडले। कोणता होता प्रश्न, चला पाहूयात। लाडका भाऊ आणि लाडकी बहीण जर एकत्र आले असते तर राजकीय पक्ष दोन्ही राजकीय पक्ष टिकले असते। मागच्या 2023 चा खरीपाचा ते उत्तर ते बोलले त्याच्यावर मी बोलणे योग्य नाही। तुम्ही प्रश्न काय म्हटले? राज ठाकरे म्हणले लाडकी बहीण लाडकी भाऊ योजना आणण्यापेक्षा लाडका भाऊ लाडकी बहीण जर एकत्र आले असते तर दोन्ही राजकीय पक्ष टिकले असते। सुप्रिया सोय आणि साहेब तुम्ही महत्त्व सांगा की त्यांची जी भूमिका आहे त्या भूमिकेच्या दृष्टीनं त्या काळात त्यांनी प्रयत्न करायला काही हरकत नव्हती। त्यांची त्या दोघांची ओळख होती। पण आता ठीक आहे, आता त्या गोष्टीवर बोलण्यात अर्थ नाही। फुलाखालून पाणी बरंच वाहून गेलेलं आहे। दोन वेगळे पक्ष झाले, वेगळे अस्तित्व तयार झाली। महाराष्ट्रातल्या जनतेने पवारसाहेबांची भूमिका, सुप्रियाताईंची भूमिका याला समर्थन दिलेलं आहे आणि महाराष्ट्रात आजही मोरल लोकांचं नैतिकतेला महत्त्व आहे। नैतिकतेला महत्त्व देणारी जोपर्यंत महाराष्ट्रात जनता आहे तोपर्यंत चिंतेचं कारण नाही। त्यामुळं आमचा पक्ष का फुटला, कोणत्या कारणामुळे फुटला हे सगळ्या देशाला नाही जगाला माहिती आहे। त्यामुळं आजही पवारसाहेबांच्या मागं महाराष्ट्रातली लोक ठामपणाने उभी आहेत। नाहीतर 10 जागापैकी 8 जागा आणि 9वी जागा आल्यातच जमा आहे। एवढा परफॉर्मन्स सहजासहजी कुठं पाहता येत नाही, तो आज दिसतोय। बाहेर बरीच शेकडो माणसं दार वाजवत आहेत, येण्याचा प्रयत्न करत आहेत। बाजीप्रभू देशपांडे थकलेले आहेत, खिंड लढवणारे। त्यामुळे आपली परवानगी असेल। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकते? 175, 172 ते 175च्या वर जाईल आमचा। आम्ही महाराष्ट्रात जे चाचपणी केलेली आहे त्यामध्ये आमचं असं निदर्शनाला आलंय की मोदी सरकारच्या विरोधी जेवढी नाराजी होती त्यापेक्षा जास्त, जवळपास 1.5 नाराजी महाराष्ट्र सरकारच्या विरोधी आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्ष 50-55 जागांच्या पलीकडे जाणार नाही असं प्रेडिक्शन त्यांच्याच पक्षातली लोक करत आहेत। आणि आमचे त्यांचे जे 2 मित्र पक्ष आहेत त्यांच्याबद्दल मी काही उल्लेख करणं योग्य नाही। त्यामुळं महाराष्ट्रात फार चांगला परफॉर्मन्स महाविकास आघाडीचा राहणार आहे।